चला तर आज विषय आहे सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे काय हो नेमकं? आत्मविश्वास म्हणजे एखाद्या व्यक्तीमधील किंवा आपल्यामधील जी स्किल असते, जे एक प्रकारचं कौशल्य असतं. आता प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळी वेगळी स्किल असते, वेगवेगळे कौशल्य असतात. तर तेच कौशल्य सादर करण्याची जी क्षमता आहे, ते प्रत्येक मनुष्याची वेगळी वेगळी असते. तर स्किल वेगळी वेगळी म्हणल्यावर प्रत्येकाची ते सादर करण्याची, इतरांपुढे सादर करण्याची क्षमता ही वेगळी वेगळीच असते. मग ती जी क्षमता असते आपलं कौशल्य सादर करण्याची, त्याला आपण आत्मविश्वास म्हणतो. म्हणजे आता एखादा व्यक्ती आहे आणि तो आपलं कौशल्य इतरांपुढे जेवढं आत्मविश्वासाने, जेवढं कॉन्फिडन्सने सादर करतो, तेवढाच तो समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकत असतो. म्हणजे ज्या लोकांना आपल्यामध्ये असलेले कौशल्य प्रभावीपणे किंवा आत्मविश्वासाने, आत्मबळाने दुसऱ्यांसमोर सादर करता येतात, ते लोक स्वतःच्या आयुष्यामध्ये यशस्वी ठरतात किंवा यशस्वी बनतात. आणि सांगितलं जातं, म्हणजे असेही खूप लोक आहेत की ज्यांना आत्मविश्वास आहे, भरपूर आहे. पण असेही लोक खूप आहेत की ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये, आत्मविश्वासाची कमी आहे. म्हणजे कौशल्य आहेत. आता माणूस आहे तर प्रत्येकाकडे काही ना काहीतरी कौशल्य असतंच. असं नाही की माणसाने जन्म घेतलाय आणि त्याच्याकडे काहीच कौशल्य नाही, असं शक्यच नाही. प्रत्येकामध्ये एक वेगळं काहीतरी कौशल्य असतं. फरक फक्त एवढाच असतो की काहींना ते सादर करण्याचा आत्मविश्वास असतो, सादर करण्याच्या ट्रिक्स असतात, आणि काहींकडे ते तेवढ्या गोष्टी नसतात, तेवढ्या गोष्टी नाही आहेत त्यांच्या डोक्यात. एवढाच फक्त फरक आहे. तर आत्मविश्वास कसा वाढवायचा किंवा काय करायचं, या 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 गोष्टींवर बोलण्या इतकी मी मोठी तज्ज्ञ तर नाहीये. पण मी जेवढं काही अनुभवलंय किंवा जेवढं काही मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत केलंय, ते फक्त मला इतरांसोबत शेअर करावं असं वाटत होतं. म्हणून मी आज बोलतीये की आता काही लोक असतात ज्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे. म्हणजे त्यांच्याकडे स्किल आहे, कौशल्य आहे, ते सादर पण करू शकतात, इच्छाशक्ती पण खूप आहे त्यांच्याकडे. पण प्रॉब्लेम काय असतो की आत्मविश्वासाची कमी पडते, सेल्फ कॉन्फिडन्सची कमी पडते. तर सुरुवात कुठून होते? एकतर ते व्यक्ती जास्त विचार करतात सुरुवातीला. एखादी गोष्ट आहे जी सादर करायची आहे दुसऱ्यांसमोर, तर उगीचच विचार करत राहतात की मला जमणार आहे का नाही लोकांसमोर बोलायला, किंवा मी जर हे सांगितलं आणि त्या समोरच्या लोकांना ते नाही आवडलं आणि ते जर माझ्यावर हसले किंवा काय. सगळ्यात मोठा प्रश्न तर, सगळ्यांचा कॉमन प्रश्न तर हाच असतो की लोक माझ्यावर हसले तर काय होईल, तर माझा अपमान होईल, असं विचार असतात डोक्यामध्ये. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आत्मविश्वासाची कमी पडते आणि कुठेतरी मग आपलं कौशल्य सादर करण्यासाठी आपण कमी पडतो. आणि मग आपण आपल्या यशाकडे जे चालत असतो त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला अडथळे येत असतात. तर महत्त्वाचं काय असतं, आता भरपूर सगळे मोटिवेशनल बुक्स आहेत, मोटिवेशनल कोट्स आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स म्हणजे लोक आहेत जे मोटिवेशनचे मोठे मोठे स्पीच देत असतात. पण ह्या सगळ्यांचा मला नाही वाटत की जास्त काही उपयोग आहे. माणूस खरा कधी बदलतो माहिती आहे का? जेव्हा तो स्वतःच्या मनाला कंट्रोल करायला शिकतो. स्वतःच्या मनावरती ताबा जेव्हा मिळवतो ना, तेव्हाच माणूस बदलतो. आता राहिली गोष्ट आत्मविश्वासाची किंवा आत्मविश्वास वाढवायची, तर ते मी नाही सांगणार. मला फक्त एक सांगायचंय की आपण जेव्हा कोणतीही गोष्ट करायला जातो ना, तेव्हा सुरुवातीला आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार येतात. पण आपल्याला जर ते निगेटिव्ह विचार ओव्हरकम करून त्याचं रूपांतर जर पॉझिटिव्ह विचारांमध्ये करता आलं, तर तिथे मग आपल्याला सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात. आपला आत्मविश्वास वाढतो किंवा काय होतो. आता मी हे नाही सांगणार तुम्हाला की आत्मविश्वास कसा वाढवायचा वगैरे काय. मी फक्त हे सांगणार आहे की कोणतीही गोष्ट करायची आहे, मग ते तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असू द्या किंवा तुम्ही जे तुमच्या लाईफचं टार्गेट ठरवलंय तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो काही तुमचा मार्ग आहे त्याच्यावरती चालायचा असू. जेव्हा तुम्ही सेल्फ मोटिवेशन म्हणजे स्वतःला मोटिवेट करायला शिकताल ना, तेव्हाच तुम्ही 50% तिथे जिंकलेला असतात स्वतःची लढाई. म्हणजे काय करायचं, कसं, आता सेल्फ मोटिवेशन, आता काही लोक जर म्हणतील मग हे कसं करायचं, म्हणजे प्रत्येकाला काय पाहिजे असतं, प्रत्येकाला असं दुसऱ्याकडून सोल्युशन पाहिजे असतं. आपण कधी विचार नाही करत, आपण कधी चिंतन नाही करत, आपण कधी आपण केलेल्या गोष्टींचा जास्त विचार नाही करत. पण सेल्फ मोटिवेशन म्हणजे काय, आता आपण ठरवतोय की आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे, तर स्टार्टिंगलाच आपण म्हणणार की हां, हे मी गोष्ट करते काहीतरी जेव्हा आपल्या डोक्यात काहीतरी वेगळी कल्पना येते ना, तेव्हा ती सगळ्यात वेगळीच असते आणि त्या कल्पनेला स्टार्टिंगला तर विरोधच भेटतो. कुणी स्टार्टिंगला त्याला समजून नाही घेत किंवा स्वीकारत नाही. मग आपली जी कल्पना आहे त्याला विरोध व्हायला लागले ना, मग आपल्या डोक्यात यायला निगेटिव्ह विचार यायला सुरुवात होते की बाबा हां, खरंच हे चुकीचं आहे, किंवा मग मी हे नको करूया, किंवा मी हे नाही करणार. पण असं नाही. आता एखादी
नवीन गोष्ट सुचली आहे, भले की त्याला विरोध येऊ, हे येऊ, ते अडथळे आहेत तुमच्या मार्गातले, ते पार कसे करायचे हे तुम्हीच शेवटी शोधून काढायचं असतं. पण महत्त्वाचं काय असतं, जेव्हा सुरुवात होते की निगेटिव्ह विचार यायला डोक्यात, तेव्हा आपण प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह, म्हणजे त्या निगेटिव्ह थॉटला आपण पॉझिटिव्हमध्ये कसं कन्वर्ट करू शकतोय किंवा त्याचा पॉझिटिव्ह मार्ग काय आहे ते आपण बघितलं पाहिजे. म्हणजे आता राहिला विषय सेल्फ कॉन्फिडन्सचा, आता ह्याचं मी उदाहरण देते की काय नेमकं कसं आपण पॉझिटिव्ह थॉटमध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे जसं मी करते ते फक्त मी तुमच्याशी शेअर करते की आता मला जर एखादी गोष्ट करायची आहे आणि माझ्या डोक्यामध्ये असं आलं की बाबा हां मी हे करतेय लोकांसमोर किंवा मला हे करायचंय, आणि जर लोक माझ्यावर हसले तर किंवा काय असे जर डोक्यात विचार आले, तर मी हे सांगते स्वतःला की हां चल ठीक आहे, तू ही गोष्ट करतेय आणि लोक तुझ्यावर हसलेत, तर लोकांना तू हसवतीयस ना. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे ना, सगळीकडेच म्हणतात की हसण्याने आयुष्य वाढतं, हसत राहावा, लाफ्टर क्लबमध्ये जावा वगैरे, आपल्याकडचे लोक जातात. पण मग आपण आपल्या कुठल्या तरी कृतीतून समोरचे व्यक्ती हसतायत म्हणजे त्यांचं आयुष्य वाढतंय ना त्या कृतीने. मग आपण असं चुकीचं तर काही करत नाही, उलट आपण ते काहीतरी पुण्याचं काम करतोय. आणि मग आपल्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे ज्याच्यावर लोक आता हसतायत, पण लोकांच्या हसण्याला असं निगेटिव्ह मध्ये नाही घ्यायचं की नाही नाही मी काहीतरी जोकर सारखं काम केलं म्हणून लोक माझ्यावर हसतायत. नाही, आपण हे घ्यायचं की हां ठीक आहे आता ते माझ्यावर हसलेत, पण मी त्यांना माझ्या कुठल्या तरी कृतीतून हसवतीये, तर मग ते चांगलंच माझं पुण्याचंच काम होतंय माझ्या हातून. आणि आपण जे काम करतोय ते त्या कामासाठी आपल्याला जर रिस्पेक्ट मिळवायची असेल त्याच व्यक्तीकडून, जे व्यक्ती हसतायत, तर आपण त्या गोष्टीचा असा पॉझिटिव्ह विचार करून आपल्यामध्ये आपण कुठे कमी पडतोय, काय कमी पडतोय हे लक्षात घेऊन आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करून मग आपण आपलं जे काम आहे ते सातत्याने चालू ठेवणं हे खूप गरजेचं असतं. नाहीतर काही लोक करतात की नाही नाही मी हे करतोय, माझ्यावरती तर आता हसायला लागलेत लोक, मग मी हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि मग मी दुसरं काहीतरी करतो जेणेकरून लोक, कसं असतं हे लोक आहेत ना कधी असं नसतात देत, रिस्पेक्ट तर देतच नसतात सुरुवातीला तर कधीच नाही. पण आपण आपल्या कामातूनच आपण रिस्पेक्ट, आपण असं काही करून दाखवायचं असतं किंवा असं काम करून दाखवायचं असतं की लोकांनी रिस्पेक्ट देणं त्यांना भागच पडलं पाहिजे रिस्पेक्ट द्यायला. म्हणजे हे करायचं असतं. आणि आपण आहे ना निगेटिव्ह थॉट्सला ओव्हरकम करायचं असतं. मग ज्यांना हे निगेटिव्ह थॉट्स ओव्हरकम, आज बघा आता तुम्ही ह्या जगामध्ये जे पण लोक सक्सेसफुल झालेत, यशस्वी झालेत, ते सगळे थॉट्स सांगतात, ते त्यांचे सगळे गुड थॉट्स वगैरे हे सगळं येतं. मग ते त्यांच्याकडूनच काय येतं, मग ते त्यांनी पण काहीतरी अशा गोष्टी फेस केलेल्या असतात, विचार केलेला असतो, चिंतन केलेलं असतं. आणि प्लस गोष्ट ही असते त्यांच्याकडे जी आपल्या सगळ्यांकडे नसते, की ते सेल्फ मोटिवेटर असतात. त्यांना मोटिवेशनसाठी दुसऱ्या कोणाची गरज नसते. आणि जे पण लोक सेल्फ मोटिवेटर होतात ना ते लाईफमध्ये तिथेच 50% यशस्वी होतात. ते लाईफमध्ये अनसक्सेसफुल असे कधी होऊच शकत नाही, जे लोक स्वतःला मोटिवेट करतात. म्हणून कायम हे करायचं की कधीही जर निगेटिव्ह विचार येत असतील तर त्याला ओव्हरकम करून आपण त्याचं पॉझिटिव्हमध्ये काय कन्वर्ट करू शकतोय त्याला, आणि आपलं आपण काम करत राहायचं, चालू ठेवायचं. कोणाला काय वाटतंय, कोण काय विचार करतंय, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचाच नाही. जर आपण काहीतरी करण्याचा कल्पना करतोय किंवा काहीतरी मोठं करण्याचं सुचतंय आपल्याला, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं डोक्यात ठेवायला पाहिजे की आपल्याला कोणाच्या बोलण्याचा, कोणाच्या कशाचा फरक नाही पडला पाहिजे आणि आपण आपल्या कामामध्ये सक्षम आहे. हे आता तुमचं कौशल्य आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ते करू शकताय आणि ते बरोबर करताय तुम्ही, तर मग तुम्हाला कोणतीही भीती मनामध्ये बाळगायची गरज नाही. तुम्ही जे करताय ते तुमचं काम सुरू ठेवा, सेल्फ मोटिवेट होत राहावा आणि इतरांनाही करत राहावा. आणि कसं असतं, आपल्याकडे जे स्किल आहे किंवा जे नॉलेज आहे ना ते आपण शेअर करत राहायचं. शेअर केल्याने काय होतं, ते नॉलेज शेअर केल्याने कधी कमी होत नसतं, ते कायम वाढतच राहत असतं आणि आपल्याला पण समजत असतं की आपण काय चुकतोय किंवा कुठे काय आपलं हे गोष्टी बरोबर आहे चुकीच्या आहे. शेवटी फक्त एवढंच सांगेल की अतिविचार करणं कमी करा आणि आपल्या डोक्यामध्ये जे निगेटिव्ह विचार येते त्याला ओव्हरकम करून त्याचं रूपांतर पॉझिटिव्ह विचारांमध्ये करायला शिका आणि सतत आनंदी राहा, सतत हसत राहा आणि स्वतःचे कौशल्य ओळखून त्याला सादर करत राहा. लोक हसले तरी काही प्रॉब्लेम नाही, आता ते हसतील, हसून हसून ते एक दिवस नक्की आपल्या कार्याची रिस्पेक्ट करणार. आपण फक्त आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवून सातत्याने आपलं काम सुरू ठेवायचं. थँक्यू.